नीट परीक्षा पेपर फुटीचे पडसाद देशभरात उमटत आहेत। नीट परीक्षेचा पेपर फुटल्याचं समोर आल्यानंतर केंद्र सरकारनं ही परीक्षा पुढे ढकलली आहे। दुसरीकडे पेपर फुटी प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे आणि याचे जे धागेदोरे आहेत ते महाराष्ट्रातील नांदेड लातूरपर्यंत येऊन पोहोचलेत। नीट पेपर फुटी प्रकरणात मराठवाड्यातल्या नांदेड आणि लातूरमध्ये वेगवान घडामोडी घडत आहेत। रविवारी रात्री 9 वाजेपासून 2 वाजेपर्यंत वेगवान हालचाली नांदेड आणि लातूरमध्ये झाल्यात। शनिवारी एटीएसनं चौकशी करून सोडून दिलेल्या 2 शिक्षकांपैकी पठाण नावाच्या एका शिक्षकाला पोलिसांनी आता ताब्यात घेतले। आतापर्यंत या प्रकरणात 2 शिक्षकांसह 4 विरोधात गुन्हा दाखल झालाय। यापैकी एका जणाला पोलिसांनी आतापर्यंत ताब्यात घेतलंय तर 3 जण यामध्ये फरार असल्याचं समोर आलंय। महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकरणामध्ये आणखी काही जणांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये थक्क करणारे फॅक्ट्स बाहेर येत आहेत। हे कनेक्शन लातूरपर्यंत नेमकं कसं पोहोचलंय हेच आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबई तक। सुरुवातीला आपण या प्रकरणाचं सध्याचं जे अपडेट आहे ते जाणून घेऊयात। या प्रकरणातील आरोपी असलेला शिक्षक जलील पठाण याला पोलिसांनी न्यायालयामध्ये दाखल केलंय आणि न्यायालयानं या आरोपीला 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। शिवाजीनगर पोलीस पथकानं रविवारी रात्री उशिरा आरोपी जलील पठाणला ताब्यात घेतलं होतं। बाकीचे आरोपी फरार असल्याची सध्याची तरी माहिती आहे। आता जाणून घेऊयात या संपूर्ण प्रकरणाची माहिती। महाराष्ट्रात पुण्यानंतर क्लासेसच्या बाबतीत जर नाव घ्यायचं झालं तर लातूरकडे विद्यार्थ्यांचा ओढा खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो। निकालाच्या बाबतीत तर लातूर पॅटर्नची जोरदार चर्चा नेहमीच होत असते। मात्र आता नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणानंतर या नव्या लातूर पॅटर्नची चर्चा देशभर होताना दिसते। नीट यूजी परीक्षेतील घोटाळ्याचे महाराष्ट्रातील धागेदोरे उघड झाल्यानंतर आता 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शनिवारी ताब्यात घेतलेल्या लातूरमधील 2 शिक्षकांना चौकशीनंतर त्याच रात्री सोडून देण्यात आले होते। मात्र त्यांच्या सुटकेला 12 तासही उलटत नाहीत तोवरच रविवारी पुन्हा एका शिक्षकाला अटक करण्यात आली। नीटमध्ये अधिकचे गुण मिळवून देण्यासाठी लातूरचे 2 जण काम करत असल्याचे एटीएसच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले होते। त्यामुळे या 2 शिक्षकांसह धाराशिवमधील 1 आणि दिल्लीतील 1 अशा 4 जणांविरोधात लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घोटाळ्यातील जे पैशांचा व्यवहार आहे तो लातूरमधून धाराशिवला आणि धाराशिवमधून नंतर दिल्लीला पाठवण्यात येत होते अशी माहिती सुद्धा या प्रकरणामध्ये समोर आली। लातूरमधील संजय जाधव आणि जलील पठाण हे 2 शिक्षक नीट परीक्षेमध्ये गैरव्यवहार करत असून उमेदवारांना परीक्षा पास करून देण्याचे रॅकेट चालवत असल्याची माहिती नांदेडच्या दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती। त्यानंतर या पथकानं जाधव आणि पठाण यांना शनिवारी ताब्यात घेऊन त्यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी केली आणि त्यानंतर या दोघांना सोडून देण्यात आले। एटीएसनं त्यांचे मोबाईल तपासल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली होती। त्यांच्या फोनच्या गॅलरीमध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रवेशपत्रांच्या प्रती आढळून आल्या होत्या। यासोबतच परीक्षा व उमेदवारांसंदर्भातले अनेक व्हॉट्सॲप चॅटसुद्धा समोर आले होते। जलील पठाण आणि संजय जाधव या दोघांमधला सुद्धा काही संवाद समोर आला होता। प्रवेशपत्रांच्या प्रती आणि आर्थिक व्यवहारासंदर्भामध्ये व्हॉट्सअप मेसेजेस एकमेकांना पाठवल्याचं सुद्धा दिसून आलं होतं। हे सर्व पोलीस तपासांमध्ये समोर आलेलं आहे। संशयित संजय जाधव यानं पैशांच्या मोबदल्यात परीक्षा पास करून देण्याचं आश्वासन देऊन अनेक विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र इरन्ना कोंगलवारला व्हॉट्सअपद्वारे पाठवल्याचं कबूल केलं होतं। संजय जाधवनं दिलेल्या माहितीनुसार इरन्ना कोंगलवार हा दिल्लीला गंगाधर नावाच्या एका व्यक्तीच्या संपर्कात होता। त्याच्या माध्यमातून नीट 2024 परीक्षेमध्ये पैशांच्या मोबदल्यामध्ये प्रवेश मिळवून देण्याचे अवैध काम करीत असल्याचं समोर आलं होतं। प्राथमिक चौकशीत दोषी आढळतात दहशतवाद विरोधी पथकाच्या वतीनं लातूरमधील या 2 शिक्षकांसह 4 विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान 2 शिक्षकांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाला असल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे। इतर राज्यांमध्ये झालेले आर्थिक व्यवहार आणखी काय आहेत का आणि ते किती मोठ्या प्रमाणामध्ये आहेत याची सुद्धा माहिती तपासानंतर समोर येणार आहे। जाधव
कोंगलवार आणि दिल्लीतला जो गंगाधर आहे, या तिघांना पकडण्यासाठी पोलिसांनी शोध सुरू केलाय। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये जे 2 शिक्षक आहेत ते जिल्हा परिषदेच्या शाळेमधले असल्याचं समोर आलंय। यामधला एक जण लातूरमध्ये आणि एक जण सोलापूर जिल्ह्यामध्ये कार्यरत असल्याचं समोर आलंय। संजय जाधव हा शिक्षक सोलापूरच्या टाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत आहे, तर जलील पठाण हा लातूर तालुक्यातल्या कातपूर जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक आहे। या चौघांसोबतच महाराष्ट्रातील आणखी किती जण या रॅकेटमध्ये सहभागी आहेत हे तपासानंतरच समोर येणार आहे। दरम्यान रविवारी 30 जून रोजी होणारी नीट पीजीची प्रवेश परीक्षा स्थगित करण्यात आली आहे। या परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे। मंत्रालयाकडून जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की काही स्पर्धा परीक्षांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे। या घटना लक्षात घेऊन आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे। दरम्यान हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्यानं याविषयी पोलीस सुद्धा अत्यंत सावध भूमिका घेताना दिसत आहेत। अजून या प्रकरणी काय काय समोर येतंय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान याबाबत आपल्याला नेमकं काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।